नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सायलीमुळे काल सगळेजण घरी निघून गेलेले असतात आणि दुसरीकडे मात्र आता इकडे कुसुम म्हणू लागते की ज्याची भीती होती ना तेच झालं. केवढा मोठा तमाशा केला आणि घरच्यांनी नेहमीप्रमाणे तुझी बाजू घेतलीच नाही. किती चवताळून उठली ती प्रिया. आता ती काही गप्प बसणार नाही बघ. तर तेव्हा मात्र इकडे सायलीलाही टेन्शन येतं. पण तेव्हा सायली म्हणते, "हे सगळं होईल या गोष्टीची अपेक्षा होतीच गं कुसुमताई मला. वाईट याचं वाटतं आहे मला, की ह्यांच्याशी काही मला बोलताच आलं नाही गं एवढे प्रयत्न करून. ह्यांना तर हे माहीतही नाहीये, की मी त्यांच्यासाठी नाशिकला आलेली आहे." तेव्हा मात्र आता कुसुमलाही टेन्शन येतं. हे असं अचानक निघून गेले ना, तर मला कळलंच नाही, की नेमकं काय घडतं आहे. नाहीतर मी तेव्हाच जाऊन बोलले असते त्यांच्याशी. पण मग आता कुसुम म्हणते, "पण अर्जुन असा अचानक का निघून गेला?" तर सायली म्हणते, की त्यांना असं वाटत असेल, की ते प्रियाबरोबर नाचत आहे किंवा त्यांना सहन होत नसेल ही गोष्ट, म्हणून ते कसलाही विचार न करता तिथून निघून गेले. तर आता कुसुम म्हणते, "बरोबर आहे." आणि दुसरीकडे आता सायली म्हणू लागते, की "मी चैतन्य भाऊजींना विचारू का, की ते कुठे आहे आत्ता?" असं ती आता कुसुमला विचारू लागते. इकडे आता घरी प्रिया येऊन पुन्हा तमाशा करते आणि मला माहिती होतं की ती मुलगी किती खालच्या थराला गेला आहे बघितलं ना तुम्ही. इकडे प्रतिमा तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. तिने मला खोलीमध्ये बंद करून ठेवलं होतं आणि ती माझ्या जागी नाचली. बघितलं ना तुम्ही. इकडे रविराजला संताप होत असतो आणि ती अजूनही माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माझ्यापासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते आणि लग्नामध्ये तर ते अजून गोंधळ घालणार आहे. कसं थांबवणार आहोत आपण तिला? इकडे मात्र आता कल्पना तिला म्हणते, "अगं ती लाख प्रयत्न करेल, पण आपण तसं होऊ देणार आहोत का?" आणि प्रताप म्हणतो, "आणि सायलीने किती प्रयत्न केला ना, तर अर्जुन बरोबर तुझंच लग्न होणार आहे." दुसरीकडे मात्र आता रविराज म्हणतो, "पण आज जे काही झालं ना, मला अजिबात आवडलेलं नाही बरं का." तर आता सगळेजण त्याच्याकडे बघता, हे लग्न करतो आहे, की आपण युद्ध करतो आहे, तेच मला कळत नाही. आणि इकडे रविराज म्हणतो, "इकडे लग्नाच्या आनंदापेक्षा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सायलीला कसं अडवायचं या गोष्टीची काळजी दिसते आहे." त्यामुळे प्रतिमा म्हणते, की पण सायली अर्जुनला भेटण्यासाठी पनवेलहून नाशिकपर्यंत आलेली आहे. आणि पुढे ती म्हणते, "म्हणजे त्या मुलीच्या मनामध्ये केवढा निर्धार आहे बघा." तर प्रताप म्हणतो, "काय उपयोग? चुकीच्या बाबतीत निर्धार काय कामाचा?" असं तो म्हणतो. आणि तेव्हा आता पुढे म्हणतो, "आता अर्जुनशी तिचा काही संबंध नाही हे सत्य आहे. ती काय स्वीकारत नाही?" कल्पना म्हणते, "खरं तर आपलंच चुकलं आहे. आपण ना हॉलच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड ठेवायला पाहिजेल होते. म्हणजे सायली तिथे येऊच शकली नसती." असं आता कल्पना म्हणते. इकडे प्रिया म्हणते, "सिक्युरिटी गार्ड तर ठेवले होते, पण पनवेलच्या घराच्या बाहेर. तरीही सायली बाहेर कशी पडली?" असं प्रिया मनाशी विचार करत असते. दुसरीकडे घरातले सगळे टेन्शनमध्ये असतात, तर प्रिया म्हणू लागते, की "मी आलेच जरा" आणि असं म्हणून आता ती आतमध्ये निघून जाते. इकडे आता सायली आणि कुसुम बोलत असतात तेवढ्यात चैतन्याचा फोन येतो आणि सायली पटकन फोन उचलते आणि "बोला चैतन्य भाऊजी" असं म्हणते. तर चैतन्य म्हणतो, "कुठे आहेस तू? तू नाशिकला येणार होतीस ना?" असं मात्र विचारतो. इकडे अर्जुनचा संगीत सोहळा झाला पण. तर तेव्हा सायली म्हणते, "मी इथे आली होती. मी तुमच्या सगळ्यांसमोरच होते." तर चैतन्य म्हणतो, "काय सांगतेस तू?" तेव्हा आता सायली मात्र त्याला सांगू लागते, की "हे माझ्याबरोबरच नाचत होते संगीत करताना आणि जेव्हा ते अर्धवट निघून गेले होते ना, तेव्हा तुम्ही पण त्यांच्या पाठोपाठ निघून गेला. त्यामुळे तुम्हाला काही माहीत नाही. पण त्यानंतर काय घडलंय ना, हे तुम्हाला माहीतच नाहीये." आणि घडलेला सगळा प्रकार आता सायली मात्र चैतन्याला सांगू लागते, की "मी कशी तिथपर्यंत पोहोचले. त्यानंतर तिच्या ड्रेसवर मी चटणी सांडवली आणि त्यानंतर आता नंदिनीने सुद्धा मला मदत केली." आणि हे सगळं ऐकून आता चैतन्य डोक्याला हात लावतो, की इतका सगळा प्रकार होऊन गेला आणि कळलंच नाही. तेव्हा मात्र आता सायली अर्जुन बरोबर कसा डान्स करत होती हे सुद्धा सगळं त्याला सांगते. इकडे चैतन्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. परंतु आता इकडे तन्वीने घातलेला गोंधळ पण जेव्हा सायली त्याला सांगू लागते, तेव्हा मात्र आता इकडे चैतन्यालाही टेन्शन येतं, की नंदिनीने येऊन तिची बाजू घेतली होती. माझ्या संगीत सोहळ्यात माझ्या मैत्रिणीची बाजू घेतलेली मी घेणार आहे तिची बाजू आणि तिचा अपमान झालेला मला सहन होणार नाही, हे मात्र तिने सांगितलेलं असतं. इकडे आता प्रिया मात्र लगेचच साक्षीला फोन लावते आणि तिला विचारू लागते.
तेव्हा मात्र साक्षी म्हणते, "काय झालं? काय अपडेट आहे?" तेव्हा प्रिया म्हणते, "अपडेट हा आहे, तू जगातली सगळ्यात मूर्ख मुलगी आहे." आणि हे ऐकून साक्षीचा संताप होतो आणि तुझ्यावर मी विश्वास ठेवते ना आणि मी महामूर्ख आहे. तेव्हा साक्षी म्हणते, "सगळ्यात आधी तुझा आवाज कमी कर, म्हणजे मला कळेल नेमकं काय झालं आहे." तेव्हा प्रिया सांगू लागते, "तू सायलीच्या घराबाहेर जी माणसं ठेवली होती ना, तर त्यांनी त्यांच्या हातावर मेहंदी लावून त्यावर साखर-पाणी लावत होते. म्हणून सायली घरातून निघून गेली आणि नाशिकला येऊन पोहोचली आणि तुझ्या माणसांना कळलं सुद्धा नाही." इकडे मात्र चैतन्य खूपच खुश होतो, की एवढं सगळं झालं आणि अर्जुनपर्यंत काहीच पोहोचलेलं नाही. तेव्हा मात्र आता चैतन्य म्हणतो, "हे बघ वहिनी माझं ऐक तू. मला तर आता तरी अर्जुनला सगळं सांगू दे." तेव्हा मात्र सायली पुन्हा नकार देते, "नाही चैतन्य भाऊजी, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे ना, ही माझी लढाई आहे आणि ही मी एकटीच लढणार आहे." तेव्हा आता असं म्हणून ती चैतन्याला म्हणते, "बघू आता नशीब कितपर्यंत परीक्षा घेत आहे माझी. तुम्ही मला फक्त तिथल्या घडामोडी सांगत राहा. बाकी काय करायचं ते मी बघते. तुम्ही काळजी करू नका." तर तेव्हा चैतन्य म्हणतो, "हरकत नाही. इथे काय होत आहे ते मी कळवत राहील आणि ठेवतो." तेव्हा साक्षी म्हणते, "काय सांगतेस तू? म्हणूनच ते कोणी माझा फोन उचलत नाहीये म्हणून." तर प्रिया म्हणते, "तुझे प्रॉब्लेम मला ऐकवत बसू नको आता आणि हा सगळा गोंधळ आहे ना, जो सायली नावाचा प्रॉब्लेम आहे ना, तो माझ्या आयुष्यात त्याच्यावरती सोल्युशन दे." तेव्हा साक्षी तिला ओरडते. ती म्हणते, "ए प्रिया, तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून मोकळं व्हायचं नाही बरं का. मी इथे पनवेलमध्ये बसून नाशिकमधले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार आहेत गं?" असं म्हणून तिला खूपच ओरडते. इकडे साक्षी म्हणते, की "एकतर तिथे जाण्याची आयडिया तुझी होती, त्यामुळे आता तुझं तू निस्तर." तेव्हा प्रिया म्हणते, "हे ब्लेम गेम माझ्यासोबत टाकू नको." तर साक्षी म्हणते, "आता ऐक मी काय सांगते. आता लवकरात लवकर इथे ये आणि इथे लग्न कर. इथे गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहे." तेव्हा मात्र आता लगेचच प्रिया म्हणते, "तिथल्या हॉलचा पत्ता सायलीला माहिती आहे ना, ती तिथे येईलच ना." पण तेव्हा साक्षी म्हणते, "अगं पण पनवेलमध्ये ये म्हणाले मी. लग्न त्याच हॉलमध्ये कर असं नाही म्हणाले मी." तर प्रिया म्हणते, "म्हणजे मग कुठं करायचं लग्न?" तर आता साक्षी सांगते, "इथे जवळच आमचा फार्म हाऊस आहे. आपण तिथे लग्न करू." असं ती सांगते. सायली तिथे पोहोचूच शकणार नाही आणि तिथे सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये राहतील. तेव्हा प्रिया म्हणते, "काय सॉलिड आयडिया आहे." तेव्हा ती म्हणते, "काय सगळ्यांना सांगते जाऊन आणि सगळेजण सत्कारच करतील. अर्जुन सुभेदारचं लग्न कुठे करायचं तर महिपत शिकरेच्या फार्म हाऊसवर. अगं हारच घालतील ना माझ्या गळ्यात." तर साक्षी म्हणते, "ए प्रिया, मी तुला काय तुझ्या इतकी मूर्ख वाटते का गं? एकतर ते फार्म हाऊस आमच्या नावावर नाहीये, त्यामुळे कोणालाच संशय येणार नाही अण्णांचा आणि माझा त्या जागेचा काही संबंध आहे म्हणून. मी तिथे तयारी करून ठेवायला सांगते. तू लवकरात लवकर नाशिकमधनं निघ आणि इथे पनवेलला पोच." असं ती तिला सांगते. "आणि जर तुला आमच्या फार्म हाऊसमध्ये लग्न नसेल करायचं ना, तर तुझं तू बघ. पण एक सांगून ठेवते, जर तुझं लग्न अर्जुनशी झालं नाही ना, तर तुझी आमच्याशी गाठ आहे हे लक्षात ठेव." हे मात्र आता साक्षी तिला धमकावते. तेव्हा प्रिया आता तिला सांगते, "हे बघ साक्षी माझं ऐकून घे. आम्ही येतो आहे तिथेच लग्न करूया." परंतु साक्षी तिचा फोन ठेवून देते. इकडे प्रिया हॅलो, हॅलो करत बसते. दुसरीकडे कल्पना म्हणते, "आता काय करायचं ना तेच सुचत नाहीये. उद्याचं लग्न नीट पार पाडलं म्हणजे मिळवलं." इकडे चैतन्य येतो, "काकू" आणि आवाज देत येतो. तेव्हा प्रताप म्हणतो, "काय हे चैतन्य, कुठे होतात तुम्ही दोघं? आणि अर्जुन कुठे आहे?" असे अनेक प्रश्न तो चैतन्याला विचारतो. तेव्हा रविराज म्हणतो, "कुठे निघून गेल्यावर तुम्ही निघून गेल्यावर इथे केवढा मोठा तमाशा झाला माहिती आहे का तुम्हाला?" तर चैतन्य म्हणतो, "हो का? मला काहीच माहीत नाही." तर तिथे आता लगेचच प्रिया म्हणते, "सोल्युशन मिळालं, की आपण लग्न इथे नाशिकला नाही करायचं. माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर करायचं आहे पनवेलमध्ये." आणि हा निर्णय ऐकून मात्र आता सगळ्यांना पुन्हा टेन्शन येतं आणि हळदही आपण तिथंच करायची. आपण पोहोचेपर्यंत सगळी तयारी झालेली असेल, असं ती सांगू लागते. तेव्हा रविराज म्हणतो, "हा सगळा काही खेळ वाटतो का गं तुला? आधी म्हणाली नाशिकला जाऊया, आता म्हणतो पनवेलला येऊया. आम्ही सगळं तसं करतोय हे. हे सगळं काय चाललं आहे तुझं? आता पुन्हा सगळी वरात घेऊन पनवेलला जायचं आहे का?" तर प्रिया म्हणते, "मग मी काय करू बाबा? सायली इथे येऊन पोहोचेल असं वाटलं होतं का बाबा आपल्याला? पण ती पोहोचली ना. मला कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये म्हणून मी म्हणते. आणि माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसमध्ये आहे ना, तिचा कडेकोट बंदोबस्त असेल. तिचे सिक्युरिटी गार्ड पण आहे. त्यामुळे आपल्याला टेन्शन नसणार." आणि त्यामुळे आता प्रतिमा विचारते, "अशी कुठली मैत्रीण आहे
तुझी, जिचे स्वतःचे सिक्युरिटी गार्ड्स आहेत. तेव्हा प्रिया घाबरते, काय उत्तर द्यावं हे कळत नाही आणि सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. तेव्हा प्रिया म्हणते, "अगं, म्हणजे पर्सनल गार्ड म्हणजे बोलवता येतील ना ते?" "असं मला म्हणायचं. माझी कॉलेजची मैत्रीण आहे ती. रिच फॅमिलीमधनं आहे ती. त्यामुळे तिच्याकडे एवढं सगळं आहे." तेव्हा प्रिया म्हणते, "बाबा, मला माहिती आहे, काहीच आपल्या मनासारखं होत नाहीये. नुसती दगदग होते आहे. पण मला सायलीला जिंकू द्यायचं नाहीये. ती हे सगळं आपल्याला त्रास देण्यासाठी करते आहे. त्यामुळे आपण सावध व्हायला हवं. पण तिच्यामुळे मी कोणालाच त्रास होऊ देणार नाहीये बाबा. माझ्यावर विश्वास ठेवा आणि अजून काहीतरी भयंकर होण्याच्या आधी आपण पनवेलला जाऊया." असं म्हणून पुन्हा ती समजूत घालते. इकडे आता सगळेजण विचार करू लागतात नक्की काय करायचं? पण प्रताप म्हणतो, "ठीक आहे, जाऊया आपण पनवेलला. आता जर दुसरा काही मार्गच नसेल तर आपण करणार तरी काय? आणि हेच करावे लागेल आपल्याला," असं आता प्रताप म्हणतो. परंतु आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. तर प्रताप म्हणतो, "हे लग्न ठरलेल्या वेळेत होणंच खूप गरजेचं आहे." तर रविराज म्हणतो, "अरे पण प्रताप." तर मध्येच कल्पना म्हणते, "भाऊजी, सायली या लग्नामध्ये आलेली आपल्याला नको आहे. मग तिला टाळण्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. आपल्याकडे दुसरा उपायच नाहीये ना हो." आणि असं म्हणून आता ती रविराजला समजावून सांगते. इकडे रविराजला मात्र त्यांचा निर्णय पटत नसतो, पण पर्याय नसतो. त्यामुळे तो ठीक आहे असं म्हणतो आणि जाऊया आपण पनवेलला आणि तन्वी जर खुश असेल तर मी हेही करायला तयार आहे, असं रविराज म्हणू लागतो. तर इकडे प्रिया म्हणते, "थँक बाबा." आणि त्यानंतर मात्र आता पुढे ती म्हणू लागते, "बरं चला आपण लवकरात लवकर निघूया का आता?" आणि आता सगळेजण असं म्हणून आपापल्या गाड्यांमध्ये बसतात. इकडे मात्र लगेचच त्या गोष्टीचा आणि वेळेचा फायदा घेऊन चैतन्य मात्र आता सायलीला मेसेज करून कळवतो इथल्या सगळ्या अपडेट आणि आता सायली त्याचा मेसेज वाचते आणि ती कुसुमलाही सांगू लागते, की हे परत सगळे पनवेलला जायला निघालेले आहे. हळद तिथल्याच एका फार्म हाऊसला होणार आहे. लग्नही तिथेच होणार आहे. पत्ता कळवतो. तर तेव्हा कुसुम म्हणते, "आता आपल्याला पटापट पावलं उचलायला हवी." तर निघायचं ना पनवेलला. तर सायली म्हणते, "पण आपण पनवेलला गेलो तर आपल्यासाठीही चांगलंच होणार आहे. आपले हे बऱ्याच गोष्टी आपल्याला मनाप्रमाणे करता येतील." तर कुसुमही होकार देते. सायली म्हणते, "काही झालं तरी उष्टी हळद मलाच लागणार बघ." आणि असं म्हणून, "आता चल पटपट आपल्याला जायला हवं. निघायचं ना पनवेलला?" तर सायली म्हणते, "त्याआधी मी ईश्वरीला फोन करते. तिला एक खूप महत्त्वाचं काम सांगायचं आहे मला." आणि असं म्हणून आता सायली ईश्वरीला फोन लावू लागते. त्यानंतर मात्र आता दुसरीकडे सगळेजण त्याच फार्म हाऊसवर येतात आणि प्रिया मात्र तिथे बाहेर गार्डजवळ आलेली असते आणि येता-येता सगळ्या पाहुण्यांना हाय हेलो करत असते आणि त्यानंतर मात्र वरती नागराज तिला बघतच असतो फोनवर बोलताना आणि इकडे मात्र गार्डला सांगते, "बाहेर या तुम्ही सगळेजण लगेचच." आणि आता गार्डला सगळं सांगू लागते, की "ही बघा, ही जी मुलगी आहे, या मुलीला अजिबात आतमध्ये येऊ द्यायचं नाही. ती किती फालतू जरी वाटली ना, तरी ती महा डेंजरस आहे. काही जरी झालं तरी ती फार्म हाऊसच्या आत येता कामा नये हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक गेटवर बारीक लक्ष ठेवा. मला कमीत कमीत 20 ते 25 गार्ड हवे आहे." आणि असं ऐकून आता नागराज डोक्याला हात लावतो. "आणि हो, जे गेस्ट येतील ना, त्यांना पण चेक करायचं आणि मगच त्यांना आत पाठवायचं." तर सिक्युरिटी गार्ड होकार देतात आणि प्रिया म्हणते, "बघत काय उभे आहे, चला लवकर कामाला लागा." त्यानंतर प्रत्येकजण सायलीचा फोटो आपल्या खिशात ठेवतात आणि आपापल्या कामाला लागतात. इकडे मात्र प्रिया मागे वळून पुन्हा बघते आणि आता तिला एक मुलगी सायलीसारखी वाटते. त्यामुळे आता ती तिच्याकडे बघतच राहते आणि फारच घाबरते. इकडे मात्र सायली, "त्या मुलीला पकडा, त्या मुलीला पकडा," असं सांगू लागते आणि सगळे गार्ड त्या मुलीला पकडतात. परंतु ती सायली नसते. सायली आत येतो का बघतेच मी, आता तिला बरं झालं तुम्ही पकडलं ते. आणि ती म्हणू लागते, की "हिला आत येऊ देऊ नका." सायली तू आणि भलतीच मुलगी असल्यामुळे आता प्रिया म्हणते, "अरे ही तर ती नाहीये." आणि ती पुन्हा शांत होते. तेव्हा मात्र आता लगेचच सगळं नागराज वरून बघत असतो आणि हिचा काय मूर्खपणा चालला आहे. दुसरीकडे प्रिया म्हणते, "सॉरी, मला जरा वेगळी वाटली. त्यामुळे सोडून द्या तिला, सोडून द्या तिला." असं म्हणून आता गार्डसुद्धा सॉरी म्हणून तिथून पळून येतात. इकडे नागराज मात्र वरती उभं राहून खूपच हसू लागतो आणि प्रिया म्हणते, "नीट लक्ष ठेवा बरं का, ती मुलगी आत येता कामा नये, काय झालं तरी बारीक लक्ष ठेवा." तर तेव्हा आता तिला सगळेजण होकार देतात आणि पुन्हा प्रिया त्यांना त्यांच्या जागेवर जायला लावते.
त्यानंतर मात्र आता तिला फारच टेन्शन आलेलं असतं. ती खूपच पॅनिक झालेली असते. त्यामुळे आता ती हळू मागे बघत-बघतच गेस्ट हाऊसच्या मध्ये जाते. कारण तिला सारखं असं वाटत असतं, की सायली इथेच कुठेतरी आहे आणि ती फार टेन्शन घेते. हे सगळं लगेचच नागराज बघून म्हणतो, "ही केवढी घाबरते आहे त्या सायलीला आणि सायली काही करो ना करो, पण हिने काही गोंधळ नाही घातला म्हणजे मिळवलं. नाहीतर सायली बाजूला राहायची, हीच काहीतरी गोंधळ घालेल." इकडे मात्र चैतन्याचा फोन वाजतो आणि चैतन्य हळूच इकडे-तिकडे बघून फोन उचलून म्हणतो, "बोल सायली वहिनी." तेव्हा ती म्हणते, की "चैतन्य भाऊजी हे तयार झालं का?" तर तो म्हणतो, "झाला असेल, मी चाललो आहे त्याच्या खोलीत. त्याला हळदीसाठी तयार करून खाली घेऊन यायचं आहे. ती तन्वी थांबली आहे ना त्याच्यासाठी." तर लगेचच सायली म्हणते, "ती थांबून काय उपयोग आहे? यांची उष्टी हळद तर मलाच लागणार आहे. तशी व्यवस्था केली आहे मी." असं ती सांगू लागते. तेव्हा चैतन्य म्हणते, की "म्हणजे?" तर सायली म्हणते, " नंतर सांगते तुम्हाला. मी थोड्या वेळात व्हिडिओ कॉल करते तुम्हाला ते. मला यांना हळदीसाठी तयार झालेलं बघायचं आहे." तेव्हा चैतन्यच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि "त्यांना कळू देऊ नका बरं का." असं ती सांगू लागते. तेव्हा चैतन्य, "बरं ठीक आहे, ठेवतो मी आता." असं म्हणू लागतो. दुसरीकडे मात्र आता कल्पना आणि घरातील सगळेजण हळदीची तयारी करत असतात आणि आता इकडे प्रिया मात्र आलेली असते आतमध्ये, परंतु तिचं लक्ष पूर्णपणे बाहेरच असतं. कल्पना विचारते, "अस्मिता सगळी तयारी सगळं झाली आहे ना व्यवस्थित? तर मला जरा टेन्शन आलं आहे." तर अस्मिता म्हणते, "बाकी सगळं होईल, पण मला नवऱ्या मुलीचंच काही खरं दिसत नाही. स्वतःच्याच लग्नामध्ये बघ ना कशी बावरल्यासारखी करते आहे." आणि तिला जोरात आवाज येतो, "तन्वी, ए तन्वी इकडे बघ." "अगं तयार का नाही झाली तू अजून?" "हे काय ऑलमोस्ट रेडी आहे मी. आता 5 किंवा 10 मिनिटं लागतील." तर कल्पना म्हणते, "अगं जा मग लवकर हो तयार. आता सगळे हळदीचे विधी सुरू करायचे आहे ना." तर ती म्हणते, हो, मी लगेच जाते." आणि इतक्यात मात्र आता पुढे जाताना प्रियाचं लक्ष नसतं आणि नागराजला धक्का देते. आणि तेव्हा नागराज म्हणतो, "काय गं, एवढं डचकायला काय झालं? मीच आहे, सायली नाहीये काय?" आणि असं म्हणून तो तिला घाबरवतो आणि "माझ्याबरोबर चल, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. चल गं." तर तेव्हा प्रिया म्हणते, "काय आत्ता कुठे? पण आता नको." परंतु तरीही तो तिला घेऊन जातो आणि आता एका रूममध्ये जाऊन ते दोघेही जण बोलू लागतात. त्यानंतर नागराज दरवाजा लावून घेतो आणि "जरा इकडे मला तुझ्याशी बोलायचं आहे." "जरा काय चाललंय गं तुझं? काय मूर्खपणा चालला आहे?" तेव्हा ती म्हणते, "काय कुठे चाललं आहे?" तेव्हा नागराज म्हणतो, "थोडं तुझं थोबाड बघ, पूर्ण टेन्शन आणि भीती आहे त्याच्यावर." "कसली भीती आहे गं तुला एवढी? ती सायली कुठूनही येईल, कधी येईल आणि तुझं लग्न मोडेल याची भीती वाटतेय का तुला?" तर तेव्हा लगेच पुढे नागराज हसतो आणि म्हणतो, "हातपाय बघ नुसते थरथरता आहे तुझे." तर तेव्हा ती म्हणते, "भीती वगैरे असं काही नाही, पण मी फक्त जरा अलर्ट राहते आहे." तर तेव्हा ती म्हणते, "तुम्ही जरा 2 दिवस अलर्ट राहा." तर नागराज म्हणतो, "मी का? मी आहेच अलर्ट आणि ती सायली कुठूनही आली ना, तरी मला दिसेल आणि मी थांबवेल तिला. कळलं का तुला? आणि तू लक्षात ठेव, आता हे जर लग्न सुरळीत पार पडलं नाही ना, तर बघ, कारण ही जबाबदारी फक्त तुझी आणि तुझी आहे. 2 वर्ष लागले बरं का ह्या गोष्टीला आणि आज जर काही गोंधळ झाला ना, तर बघ, आपण आपल्या ध्येयाच्या खूप जवळ येऊन पोहोचलेलो आहे. सुभेदारांची प्रॉपर्टी आता जवळ-जवळ आपल्या खिशात आहे आता. पण फक्त 2 दिवस आता लक्षात ठेव. पुढचे 2 दिवस सगळं नीट तुला जमून घ्यायचं आहे, लक्षात ठेव. आणि आता या पॉइंटला जर येऊन तू जर माती खाल्लीस ना प्रिया, तर मग तुझा कारभार संपला हे लक्षात ठेवायचं बरं का." असं म्हणून नागराज आता तिला धमकावतो. दुसरीकडे अर्जुन मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यात मात्र आता तिथे चैतन्य येतो आणि "हॅलो" अर्जुन म्हणतो. "क्या बात है रे! हँडसम दिसतो आहे तू एकदम." एकदम त्या राहुलसारखा. तर आता अर्जुन म्हणतो, "आता हा राहुल कोण?" तर तो म्हणतो, "अरे, मी आत्ता एक सिनेमा बघितला, त्यात हिरोचं नाव असतं राहुल." तर आता इकडे चैतन्य सांगू लागतो, "त्याची गंमत अशी आहे ना, हिरो आणि हिरोईन दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात." आणि हे ऐकून आता अर्जुनला पुन्हा सायलीची आठवण येते. पण राहुलच्या घरी काही त्यांचं लग्न मान्य नसतं, म्हणून एका भलत्याच मुलीशी त्याचं लग्न ठरवतात. पण हिरोईनच्या मध्ये एवढी डेअरिंग असते ना, की ती बरोबर येते आणि थोडीशी बुद्धी आणि शक्ती वापरून ती त्यांच्या लग्नात घुसते आणि असा मार्ग काढते ना, की शेवटी हिरो-हिरोईनचंच लग्न होते. तेव्हा मात्र आता अर्जुनच्या चेहऱ्यावर स्माईल येते. परंतु तो पुन्हा नाराज होतो आणि चैतन्याला म्हणू लागतो, "पण तू हे मला का सांगतो आहे?" तेव्हा चैतन्य म्हणतो, "काही नाही रे, सहज सांगतो आहे. असंही घडू शकतो म्हणून असंही घडावं असं मला वाटलं, ते तुला सांगावं."
म्हणून मी म्हटलो, तर तो म्हणतो, "माझं लाईफ काही सिनेमा नाहीये असं घडायला." आणि असं म्हणून तो पुन्हा टेन्शनमध्ये येतो. इकडे चैतन्य म्हणतो, "अरे अर्जुन, कधी-कधी ना प्रत्यक्षात सुद्धा गोष्टी घडतात बरं का, अगदी सिनेमासारख्या." तर अर्जुन म्हणतो, "असं काही नाही घडू शकत माझ्या आयुष्यात आणि उगाच मला असे काही स्वप्न पण दाखवू नको तू." तर चैतन्य म्हणतो, "स्वप्नही पूर्ण होऊ शकतात, पण फक्त थोडा धीर धर." तर तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो, "माझी सगळी पॉवर पण मिसेस सायली बरोबर कनेक्ट आहे. त्या नाही तर काहीच नाहीये माझ्या आयुष्यामध्ये." असं म्हणून तो नाराज होत असतो. दुसरीकडे चैतन्य त्याला समजावतो. आता इकडे अर्जुन म्हणतो, "आता उरले फक्त कर्तव्य आणि जे मी पूर्ण आजीसाठी पार पाडतो आहे, बाकी काही नाही." तर प्रिया इकडे म्हणते, "कारभार संपला म्हणजे काय? तुम्ही काही धमकी देताय का मला?" तर नागराज म्हणतो, "नाही, वॉर्न करतो आहे तुला मी, लक्षात ठेवायचं." आणि बघ ना प्रिया, आमच्या दृष्टीने जर तुझा उपयोगच संपला, तर आम्ही तुला कशाला पोसू तू सांग बरं आम्हाला? तुझ्या खोट्या आई-बापाचा जसा खरा ॲक्सिडेंट झाला, तसा तुझाही होऊ शकतो ना. ही गोष्ट विसरायची नाही. ते जिवंत राहिले, पण तू राहणार नाही बरं का. हे लक्षात राहू द्यायचं. आणि असं म्हणून तो आता घाबरवतो. तुझी डेड बॉडीसुद्धा आम्ही कोणाला मिळू देणार नाही. त्यामुळे ना, जरा महापूर जरी आला ना, काही धरणीकंप जरी झाला ना, वणवा जरी पेटला ना, तरी अर्जुननी तुझ्याच गळ्यात मंगळसूत्र घालायला हवं बरं का. हे तू बघायचं आहे. तेव्हा मात्र आता प्रिया पुन्हा घाबरते आणि आता नागराज तिला धमकावून ऑल द बेस्ट म्हणतो आणि आता तो तिथून निघून जातो. इकडे प्रियाला आता मात्र प्रचंड राग येत असतो. दुसरीकडे आता चैतन्याचा फोन पुन्हा वाजू लागतो आणि फोन बघताच आता अर्जुनचं लक्ष नाहीये म्हणून तो आता लगेचच साईडला जातो आणि तो फोन घेतो. त्यानंतर मात्र त्या फोनवर आता सायली असते आणि सायलीचा व्हिडिओ कॉल असतो, त्यामुळे तो तिला इशाऱ्यात सांगतो, "थांब जरा थांब." आणि त्यानंतर मात्र तो आपला फोन आता अर्जुनकडे फिरवतो. "इकडे बघ जरा, मी तुझे फोटो काढतो, जरा स्माईल बघ." तर लगेच अर्जुन म्हणतो, "कशाला?" आणि असं म्हणून खूप नाराज होतो. दुसरीकडे मात्र सायली त्याला बघून नाराज होते. "खूप दिवसापासून तू स्माईल केलं नाही ना रं, त्यामुळे मी तुझा फोटो काढतो." तर इकडे सायली म्हणते, "अहो हसा ना, स्माईल करा ना." परंतु आता इकडे अर्जुनही त्याच्यासाठी हसतो आणि दुसरीकडे सायलीही त्याला बघून खूप खुश होत असते. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत, की आता सायली, अर्जुन एकमेकांसाठी खूपच धडपड करत असतात आणि परंतु अर्जुनला ह्यातलं काहीच माहिती नसतं. अर्जुनचं सगळं लक्ष सायलीमध्ये गुंतलेलं असतं आणि सायली मात्र तिथपर्यंत पोहोचण्याचे खूप प्रयत्न करत असते. इकडे आता प्रिया म्हणते, की "हा नागराज जरा जास्तच डोलायला लागला आहे, पण मला तर अलर्ट राहावंच लागणार आहे. आज आणि उद्या ही सायली काय करू शकते ना, मला फार टेन्शन आलं आहे. नागराज मला मारायच्या आधी मलाच अटॅक येईल, अशी एवढी कंडिशन भयानक झालेली आहे." आणि असं म्हणून तिला पुन्हा टेन्शन येतं आणि ती पुन्हा फोन लावू लागते आणि सायलीला बोलू लागते, साक्षीबरोबर बोलू लागते. तेव्हा साक्षी म्हणते, "अगं तुझी हळद आहे ना, तू माझ्याशी काय फोनवर बोलते? लक्ष दे ना तिथे." तर ती म्हणते, "अगं हळद सुरू व्हायला वेळ आहे, पण ते तू गाळ पाठवलेले चांगले आहे ना, म्हणजे ते बाहेरच्या चाळीच्या माणसं जशी तू ठेवली होती तशी नाहीये ना ते. ते घोळ नाही ना घालणार काही." तेव्हा साक्षी म्हणते, "मी तुला लास्ट वॉर्निंग देते. जर तू मला हा प्रश्न पुन्हा विचारला ना, तर मी तिथे येऊन तुझ्या थोबाडीत मारेल." तर प्रिया म्हणते, "तू चिडू नको गं माझ्यावर. मला इथं खूप टेन्शन आलेलं आहे. मला त्या सायलीची फार भीती वाटते आहे. सगळीकडे मला ती सायलीच दिसते आहे." तेव्हा मात्र ती म्हणते, "कळतं आहे मला, पण तू त्या सिक्युरिटी गार्डवर जरा विश्वास ठेव. मी माझं काम केलेलं आहे. लहान मुलांसारखं मला भीती वाटते, मला भीती वाटते आहे असं करत बसू नको आणि परत-परत मला कॉल करू नको बरं का." असं म्हणून आता ती संतापून तिचा फोन ठेवून देते. इकडे प्रियासुद्धा फोन ठेवून वैतागून जाते. सगळेजण मलाच प्रेशर देत आहे. बाकी तिघांनी तर हातच वर करून घेतलेले आहे. आता नाही, मला शांत बसून चालणार नाही. काही झालं तरी आज आणि उद्या मला काळजी घ्यायलाच हवी. मी त्या सायलीला या फार्म हाऊसमध्ये शिरूच देणार नाही, असा निर्धार ती पक्का ठेवते. इकडे मात्र पाहुण्यांच्या स्वागतासाठी सगळेजण तयार असतात. तर इकडे पूर्ण आजी अस्मिताला म्हणते, "आजच्या दिवस तरी फोन खाली ठेव." आणि तेव्हा मात्र अस्मिता म्हणते, "अगं आजच्या दिवसच जास्त फोटो काढायचे असतात. चल तुझा पण काढते मी." असं म्हणून आता ती सेल्फी घेते. तर पूर्ण आजी कल्पनाला आवाज देते, "हळद झाली का गं कुठून?" असं विचारते. तेव्हा पूर्ण आजी म्हणते, "हो." तर आता पूर्ण आजी म्हणू लागते, "देवी आई, माझ्या अर्जुनला आणि तन्वीला तुझा आशीर्वाद दे गं बाई, निर्विघ्न हे पार पडू दे." कल्पना म्हणते, "पूर्ण आई, तुम्ही कशाला काळजी करता आहे?
देवी आईवरती माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या अर्जुनची आणि तन्वीची जोडी कधीच तुटणार नाही याची मला खात्री आहे, असं म्हणून ती आता पूर्ण आईला अगदी विश्वासात घेऊन सांगत असते. दुसरीकडे खाली चैतन्य येऊन खालचं वातावरण बघत असतो. इकडे अश्विन मात्र हळदीची तयारी करत असतो आणि बोलत असतो, "चैतन्य इकडे ये, मला जरा तुझी मदत हवी आहे बरं का." असं म्हणून आता तो ते सगळं हळदीचं सामान घेऊन त्याला, "मला उचलायला मदत कर, सांग ना जरा." तर आता पुढे तो म्हणतो, "या कमळामध्ये तन्वी बसणार आहे." तर आता पुढे चैतन्य म्हणतो, "कमळात तन्वी बसणार आहे की चिखलात?" तर आता अश्विन म्हणतो, "काय म्हटलास तू? टॉन्ट मारला ना तू तन्वीला?" तर तो म्हणतो, "नाही रे, असं काही नाही." तर आता अश्विन म्हणतो, "चैतन्य, हे बघ, तुझ्या मनामध्ये तन्वीविषयी जो काही राग आहे ना, तो आता काढून टाक बरं का." तर लगेचच चैतन्य इकडे-तिकडे बघतो. अश्विन म्हणतो, "मला माहीत आहे तुला सायली वहिनीबद्दल." आणि असं म्हटल्यावर तो लगेचच आता अश्विनकडे बघतो आणि म्हणतो, "सॉरी, म्हणजे तिच्याबद्दल तुला विशेष आदर आहे, पण तरीही सांगतो आहे. पण तिचा आणि दादाचा आता डिव्होर्स झालेला आहे." आणि असं म्हणून तो चैतन्याला सांगतो आणि तन्वी आणि दादाच्या लग्नाची तयारी सुरू आहे आणि त्यामुळे सगळेजण किती आनंदी आहे हे तू बघतो आहे ना, तर तसा तू पण आनंदामध्ये राहा, आनंदात राहा, खुश राहा, असं सांगू लागतो. तर तू पण या आनंदामध्ये आमच्या सामील झाला तर दादा पण रिलॅक्स होईल आणि त्याला मागचं विसरायलाही मदत होईल. तर इकडे मात्र आता त्याला चैतन्य म्हणतो, "हो, हो, बरोबर आहे तुझं, करेक्ट आहे." आणि असं म्हणून त्याला होकार देतो आणि पुन्हा चेहरा फिरून घेतो. इकडे अश्विन म्हणतो, "सोनू दादा, जरा मदत करता का तुम्ही मला?" आणि चैतन्य मात्र तिथून बाजूला होऊन जातो. कारण अश्विन मात्र आता दुसऱ्या व्यक्तीची मदत घेतो. त्यानंतर मात्र आता हळदीची तयारी सुरू होते. इकडे आता सिक्युरिटी गार्डसुद्धा अलर्ट असतात आणि आता प्रिया मात्र हळदीसाठी येऊन बसलेली असते. परंतु तिच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं. इकडे रविराज मात्र खुश असतो. दुसरीकडे विमल म्हणते, "वहिनी, एकदा तयारी बघून घ्या ना जरा." तर आता कल्पना म्हणते, "सगळं व्यवस्थित आहे, तू टेन्शन घेऊ नको." तेवढ्यात मात्र आता दोघी जणी तिथे उभ्या असतात, प्रतिमा आणि कल्पना. इकडे प्रियाला टेन्शन असतं, की अर्जुन अजून आला का नाहीये? त्याचा आणि सायलीचा काही कॉन्टॅक्ट वगैरे तर झाला नसेल ना? असं ती टेन्शन घेते. पण मनाशी म्हणते, "असं होऊन चालणार नाही." साक्षीने चाळीच्या बाहेर बिनकामाची माणसं ठेवली होती आणि बाहेरचे आजचे सिक्युरिटी गार्ड पण तसेच निघाले तर कसं होईल असा विचार ती मनाशी करते आणि पुन्हा हळदीतनं उठते आणि म्हणते, "मी आलेच जरा." तर लगेच कल्पना म्हणते, की "तन्वी खाली बस, अजिबात उठायचं नाही." तर ती म्हणते, "1 मिनिटं आले." पण तरीही ती जाऊ देत नाही. हे बघ आता अर्जुन येईल आणि लगेचच अर्जुनकडे लक्ष जातं. तो बघ आला अर्जुन. असं म्हणून आता अर्जुन जिन्यावरनं उतरतच असतो आणि आता प्रियाला त्याला बघून समाधान वाटतं. इकडे मात्र अर्जुनही आता हळदीसाठी जातो. त्यानंतर मात्र आता चैतन्य त्याला सांगतो, "तुझे शूज वगैरे काढ आणि मग जा." इकडे रविराजच्या चेहऱ्यावरही आनंद असतो, की आज दोघांना हळदीचा कार्यक्रम आहे, हळद लागणार आहे. त्यानंतर आता अर्जुन हळदीसाठी तिथे बसतो आणि आता हळदीचा कार्यक्रम सुरूच होणार असतो. घरातील सगळेजण खूपच आनंदी असतात. तेव्हा मात्र पूर्ण आजी म्हणते, "कल्पना, या दोघांना आधी औक्षण करून घे." तर कल्पना म्हणते, "हो पूर्ण आई." आणि ती आता स्टेजवर चढते. त्यानंतर मात्र आता ती अर्जुन सोबत लगेचच तन्वीला सुद्धा औक्षण करू लागते. त्यानंतर मात्र इकडे तन्वीच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन असतं आणि आता औक्षण करायच्या वेळेस पण आता अर्जुनच्याही चेहऱ्यावर अगदी नाराजी असते. इकडे घरातले सगळेजण खूपच खुश असतात आणि दोघांनाही कल्पना जेव्हा औक्षण करते तेव्हा प्रतिमाच्याही चेहऱ्यावर आनंद असतो आणि प्रिया मात्र खूप खुश असते. दुसरीकडे मात्र रविराजही फार आनंदी असतो कारण त्याच्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद असतो. त्यानंतर प्रतिमासुद्धा स्टेजवर येते आणि प्रतिमासुद्धा आता दोघांचं औक्षण करू लागते आणि हे मात्र घरातील सगळेजण बघतात आणि आता प्रतिमा आणि तन्वीच्या नात्याबद्दल त्यांनाही फारच कौतुक वाटू लागतं आणि इकडे मात्र अर्जुन पुन्हा शेजारी बघतो तर त्याला असं वाटतं, की तिथे पुन्हा सायली आलेली आहे. त्यामुळे आता
त्याला पुन्हा सायलीचे भास होऊ लागतात आणि तो प्रेमाने आता तिच्याकडेच बघत राहतो. कारण त्याला तिथे प्रिया नसून सायली दिसू लागते आणि तो खूपच इमोशनल होतो. त्यानंतर मात्र आता तो तिचा हात हातामध्ये सुद्धा घेतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने बघत असतो आणि इकडे सायली सुद्धा त्याच्याकडे फार प्रेमाने बघते आणि तिथून उठून मात्र आता अर्जुनला ती हळद लावू लागते. हे मात्र अर्जुनचं सगळं स्वप्न असतं, परंतु तो स्वप्नात का होईना सायलीला बघून खूपच खुश होतो आणि इकडे मात्र प्रियाला काय चाललं आहे ते कळत नाही, परंतु अर्जुन मात्र खूपच खुश असतो. कारण त्याला असं वाटतं सायलीच तिथे आहे. त्यानंतर हळद लावून पुन्हा सायली तिच्या जागेवर जाऊन बसते आणि अर्जुन पुन्हा तिचा हात हातात घेतो. तेव्हा मात्र समोर आता त्याच्या अचानक लक्षात येतं आणि तो बघतो तर तो भानावर येतो. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो, की समोर मात्र प्रिया आहे आणि घरातल्या सगळ्यांना हे सगळं बघून खूपच आनंद होतो, की अर्जुननी प्रियाचा हात कसा काय हातात घेतला आणि प्रिया पण खूपच आनंदी असते. परंतु त्यांचा गैरसमज होतो आणि इकडे प्रतिमाला फार आश्चर्य वाटतं, की अर्जुन असा का वागतो आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की ईश्वरी येते आणि ती म्हणते, की आम्ही हळदी लावायला आलो आहे आणि साड्या द्यायला आलो आहे. इकडे अर्जुनची उष्टी हळद त्या दोघीजणी बदलतात आणि सायली म्हणते, की आम्ही केव्हापासून वाट बघत होतो. तर तेव्हा ईश्वरी म्हणते, "आमची वाट बघत होती की उष्ट्या हळदीची वाट बघत होती?" आणि इकडे मात्र अर्जुन आणि सायलीला दोघांनाही हळद लागते आणि आता अर्जुनची उष्टी हळद मात्र सायलीला लागलेली असते आणि प्रियाला मात्र ईश्वरीने बदललेली दुसरी हळद लागलेली असते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.